श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सत्शिष्य कल्याण स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ शिल्पा जयंत घाडगे राहणार कराड यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. शिल्पाताई सांगतात, श्रीराम. मी व माझा मुलगा ओम श्री महाराजांचे अनुग्रहित आहोत. सन 2023 मधील पुण्यतिथी उत्सवात श्री महाराजांनी ओमला अनुग्रह देऊन कृपांकित केले. तेव्हा तो फक्त 8 वर्षांचा होता. माझ्या माहेरी श्री महाराजांची उपासना चालत असल्याने त्याला अगदी 1 वर्षांचा असल्यापासूनच श्रींची गोडी निर्माण झाली व जसजसे वय वाढत गेले तसे त्याची श्रींप्रतीची भक्ती व श्रद्धा वाढतच गेले. अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर तर तो स्वतः रोज देवपूजा करून 1 माळ जप करून मगच शाळेत जाऊ लागला. त्याचे श्री महाराजांवर निस्सीम प्रेम आहे. त्याला काही दुखले खुपले तरीही त्याच्या मुखातून आई ग असे शब्द न येता महाराज असेच शब्द सहजपणे बाहेर पडतात. तर सांगायची गोष्ट अशी की 2024च्या पुण्यतिथी उत्सवाच्या गुलालासाठी माझ्या पुण्यात राहणाऱ्या बहिणीने मला तिच्या घरी बोलावले. यावेळी पुण्यातच उत्सव साजरा करून बिल्डिंगमधील लोकांना प्रसादासाठी बोलावू असे तिचे मत होते व मदत म्हणून आम्ही इतर बहिणींनी यावे व त्या निमित्ताने चौघींनी एकत्र जमावे असे ठरले. तसेही ओमला नाताळची सुट्टी होती, त्यामुळे तो देखील खुश होता. परंतु गुलालाच्या दिवशी कराडला आपणच आपल्या घरी नसलो तर मग पहाटे उठून श्री महाराजांची पूजा राहील व त्यांच्या फोटोवर गुलाल देखील वाहिला जाणार नाही अशी खंत मनात निर्माण झाली. असाच प्रश्न लहानग्या ओमच्या देखील मनात आला तसे त्याने मला बोलून देखील दाखवले. परंतु बहिणीकडे जाण्याचे ठरलेले असल्याने उत्सवातील एका गुरुवारी घरी मी श्री महाराजांसाठी गव्हाची खीर बनवून नैवेद्य दाखवला आणि प्रसादासाठी माझ्या एका मैत्रिणीला बोलावले. नंतर मी, छोटी कन्या आद्या आणि मुलगा ओम असे आम्ही 3 जण पुण्याला माझ्या बहिणीकडे श्रींच्या उत्सवासाठी निघालो. गुलालाच्या दिवशी पहाटे उठून आम्ही सगळ्यांनी स्नान करून महाराजांच्या फोटोला हार घालून पूजन केले. 5:40 झाली होती. माझ्या बाबांनी टीव्हीवर गोंदवले येथील समाधीवरील गुलाल सोहळ्याचे थेट प्रक्षेपण लावल्याने आम्हा सर्वांना श्री महाराजांच्या समाधीचे दर्शन होत होते. माझ्या यजमानांना देखील व्हिडिओ कॉल करून दर्शन घडवावे असे माझ्या मनात आले, कारण त्यांना देखील गुलाल सोहळा कसा असतो ते पाहायची तीव्र इच्छा होती. परंतु प्रत्यक्षात गोंदवले येथे जाऊन त्यात सहभागी होणे त्यांना कधी जमले नव्हते. म्हणून मी त्यांना व्हिडिओ कॉल केल्यावर त्यांनी दर्शन घेतले आणि मी 10-15 मिनिटात लगेच फोन करतो असे ते म्हणाले. थोड्या वेळाने त्यांचा व्हिडिओ कॉल आला तेव्हा स्क्रीनवर मला आमच्या घरातील महाराजांचा फोटो दिसत होता. यांनी आंघोळ करून श्रींच्या फोटोची पूजा करून त्यांच्या गालाला व कपाळी गुलाल लावला होता. नैवेद्य म्हणून एक फळ ठेवले होते. ते बघून मला आणि ओमला अतिशय आनंद झाला. आम्ही देखील बहिणीकडे गुलाल वाहिला व जप केला. तेवढ्यात मला पुन्हा यांचा फोन आला व ते म्हणाले, अगं, मी आत्ताच माझे नेट ऑन केले आहे आणि मग नेट बंद असताना मघाशी आपण व्हिडिओ कॉलवर कसे बोलू शकलो? हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. श्री महाराजांनी त्यांच्या लाडक्या भक्ताची ओमची इच्छा अशा रीतीने पूर्ण करून त्यांच्या आमच्यावरील प्रेमळ अस्तित्वाची खूण दिली. खूप खूप समाधान वाटले. इकडे बहिणीकडे आम्ही गोंदवले येथे बनवला जातो तसा संपूर्ण स्वयंपाक केला. श्रींना नैवेद्य दाखवला. बिल्डिंगमधील लोक तृप्त होऊन प्रसाद घेऊन गेले. मग मनात आले की इकडे तर सगळ्यांना प्रसाद मिळाला. ओमच्या बाबांना प्रसाद मिळाला असता तर किती बरे झाले असते.
पण नंतर साधारणपणे 11:30च्या सुमारास यांचा पुन्हा फोन आला. त्यांनी मला विचारले, ओळख पाहू मी कुठे आहे? माझी उत्सुकता अधिक न ताणता मी व्हिडिओ कॉल करतो असे सांगून त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला असता ते गोंदवले येथे मंदिराच्या आवारात होते. नुकतेच दर्शन घेऊन ते प्रसादासाठी निघाले होते. नेट बंद असताना देखील श्री महाराजांनी व्हिडिओ कॉल लावून दिला. या अनुभवाने मी अचंबित झालो व न राहून 2 व्हीलर घेऊन तात्काळ गोंदवले येथे आलो असे त्यांनी मला सांगितले. हे ऐकून मी थक्कच झाले. महाराजांनी किती छोट्या छोट्या इच्छा देखील पूर्ण कराव्यात आपल्या लेकरांच्या. आणखी गंमत म्हणजे आम्हा सगळ्यांना म्हणजे वडील, मुले, आम्ही 4 बहिणी, 2 मोठे मेहुणे, नातेवाईक व गोंदवले येथे गेल्यामुळे माझे यजमान या सर्वांना प्रसाद मिळाला. फक्त धाकट्या बहिणीचे मिस्टर तेवढे राहिले होते. कामातील व्यस्ततेमुळे त्यांना येणे जमणार नव्हते. त्यामुळे ती जरा नाराज झाली. परंतु नंतर त्यांनी देखील एक माणूस पाठवून प्रसाद मागवून घेतला व त्यांना देखील श्रींच्या प्रसादाचा लाभ झाला. अशा प्रकारे सगळ्यांना श्री महाराजांचा प्रसाद व आशीर्वाद पोहोचले. श्रीराम समर्थ. साधक हो, शिल्पाताईंना बालपणापासूनच श्रींच्या भक्तीचे बाळकडू पाजले गेलेले असल्यामुळे श्री हेच त्यांचे सर्वस्व आहेत. तसेच शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या संतोक्तीप्रमाणे ताईंचा केवळ 9-10 वर्षांचा मुलगा ओम देखील श्रींवर अतोनात प्रेम करतो व श्रींचे देखील त्याच्यावर असीम प्रेम आहे. पुणे येथे बहिणीकडे गेल्यावर पुण्यतिथीच्या दिवशीच घरी पहाटे श्रींची पूजा होणार नाही व त्यांना गुलाल देखील वाहिला जाणार नाही अशी खंत शिल्पाताईंना व त्यांच्या मुलाला ओमला लागली. परंतु प्रथम श्रींनी ताईंच्या यजमानांना पहाटे उठून पूजा करण्याची व गुलाल वाहण्याची प्रेरणा दिली. तदनंतर एक छानसा अनुभव देऊन गोंदवले येथे प्रसादासाठी देखील बोलावून घेतले. श्रींच्या प्रेमाचे, ममतेचे हे असे अनुभव येण्यामागील महत्त्वाचे कारण हे की शिल्पाताई व त्यांचा लहानगा ओम यांना श्रींचे अतोनात प्रेम आहे. श्री प्रेमात हळूहळू डुंबत गेल्याने साधकाची मनोरचनाच बदलून जाते व त्याला त्यांच्याशिवाय करमत नाही. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची तर अशी अवस्था झाली की त्यांच्या जीवाला पांडुरंगाशिवाय काही आवडेनासे झाले. त्यांच्या मुखाला पांडुरंगाचेच गोड नाम घ्यावे, त्याच्याच लीलांचे वर्णन करावे व कानांनी केवळ आणि केवळ तेच ऐकावे असे झाले. त्यांचे चित्त पांडुरंगाच्या चरणी ओढ घेऊ लागले. ज्या शब्दांमध्ये विठ्ठल हे नाव नाही तो शब्द ऐकण्यास त्यांना मोठा त्रास होऊ लागला. मी केवळ पांडुरंगाचाच आहे अशी त्यांच्या मनात निष्ठा उत्पन्न होऊन त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा म्हणवण्यास त्यांना लाज वाटू लागली. थोडक्यात काया वाचा मनाने त्यांना पांडुरंगाशिवाय दुसरे कोणीही आवडेनासे झाले. अहो, आपल्या लाडक्या दैवताच्या पांडुरंगाविषयीच्या याच दिव्य अवस्थांतराचे सुंदर वर्णन करताना तुकोबांच्या मुखातून अलौकिक शब्दसुमने प्रसवतात. ती अशी, आणिक मात माझ्या नावडे जीवासी, काय करू यासी पांडुरंगा. मुखा तेची गोडी श्रवणा आवडी, चित्त माझे ओढी तुझे पायी. जयेपदी नाही विठ्ठलाचे नाम, मज होती श्रम ऐकता. आणिकाचे मज म्हणविता लाज, वाटे हे सहज न बोलावे. तुका म्हणे मज तूच आवडसी, सर्व भावे विसी पांडुरंगा. श्रीराम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.